नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्हाला जर रेशन कमी मिळत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे की ज्या रेशन धारकांना कमी धान्य मिळतं किंवा ज्या रेशन धारकांसाठी काळा बाजार होतो त्यांना डायरेक्ट आता SMS द्वारे मेसेज येत जाईल. तर तुमच्या रेशन दुकानात रेशन येण्याच्या अगोदर तुम्हाला किती धान्य आले आहे हा असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. चला तर बघूया याबद्दल आनंदाची बातमी काय आहे आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवे आले असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरं तर राज्यभरातील अनेक रेशन दुकानांतून वितरित होणाऱ्या धान्याचा काळा बाजार होत असल्याची तक्रार समोर येत होत्या. दरम्यान सर्वसामान्य गरजूवंत नागरिकांसाठी उपलब्ध होणारे या धान्याची काळा बाजार ही रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ठोस उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी SMS गेटवे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे आता रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य पोहोचले की लगेच मेसेज जाणार आणि त्यांचे धान्य भरल्यानंतरही एक मेसेज पोहोचणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या रेशन दुकानात धान्य येण्याच्या अगोदर एक मेसेज येणार आणि तुम्ही रेशन घेतल्यानंतर सुद्धा एक मेसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. रेशन दुकानावर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे. यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा काळा बाजारावर मोठ्या प्रमाणावर अंकुश लागणार असा विश्वास सरकारकडून व्यक्त होत आहे. मात्र यासाठी रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात जावे लागणार आहे. रेशन दुकानात जाऊन रेशन कार्ड मध्ये जेवढे नावे आहेत त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. यासोबतच रेशन दुकानातून बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले असून कोणत्याही गोदामातून रेशन दुकानातून किती धान्य पाठवले तसेच दुकानातून किती धान्य उचलले याची माहिती रेशन कार्ड धारकांच्या मोबाईलवरती SMS ने देण्यात येणार आहे. नक्की या सर्व प्रक्रियेमुळे रेशन वितरणाची सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक होणार आहे. जो ओरिजिनल लाभार्थी आहे त्याला या रेशनिंगचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या या पावलाची सर्वांकडून कौतुक केले जात आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजपर्यंत कमी रेशन मिळत असेल तर तुम्हाला नक्कीच रेशन दिलं जाईल. असे बरेच रेशन दुकानदार आहेत की ते काळा बाजार करतात आणि धारकांना कमी रेशन देतात. आता तुमच्यासाठी हे अत्यंत आनंदाची आणि एक चांगल्या प्रकारे गोष्ट आहे. म्हणून तुम्ही लवकरच तुमच्या घरातले कोणाचे आधार कार्ड लिंक करायचे बाकी असेल तर ते तुम्ही रेशन दुकानात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार लिंक करून घ्यायचे. आणि जर तुमच्या दुकानातील घरातील जेवढेही मेंबर असतील त्यांनी प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर हा रेशन कार्डला जॉईन करून घ्यायचा आहे. रेशन कार्ड धारकांनी पुरवठा विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाली पाहिजे अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यासाठी मात्र नागरिकांनी देखील पुरवठा विभागाचे सहकार्य करावे लागणार आहे. नागरिकांनी देखील यासाठी नक्की सपोर्ट करा. म्हणजे आज मी तुम्हाला विनंती करतो की ज्याही कोणाचे रेशनचे आधार कार्ड लिंक करण्याचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर रेशन दुकानात जाऊन आधार लिंक करून घ्या. प्रत्येक फॅमिलीच्या प्रत्येक मेंबरांनी आधार लिंक करा. त्यानंतर प्रत्येकाने आपला नंबर हा तिथं जाऊन लिंक करा. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिंक असल्यावर तुमचं कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही आणि कोणतीही गोष्ट असो ती तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यापुढे रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईन प्रकारे होणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्टी या ऑनलाईन होत असल्याने आपलं काम आहे की आपण लवकरात लवकर जाऊन रेशनच्या दुकानात आपलं बायोमेट्रिक करून घ्या. रेशन कार्ड धारकांनी या सुविधाचा लाभ घेण्यासाठी नियमित वापरत असलेला मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. विशेष बाब म्हणजे मोबाईल क्रमांक रेशन कार्ड सोबत जोडण्याची प्रक्रिया फारच सोपी असून यासाठी धान्य मिळणारे रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया करता येणार आहे. म्हणून प्रत्येकाने रेशन दुकानात जाऊन आपला मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रेशन कार्ड धारकांना अत्यंत आनंदाची बातमी होती. कारण की बऱ्याच रेशन कार्ड धारकांना 10 किलो गहू द्यायच्या ऐवजी 5 किलो गहू मिळतात आणि ज्यांना 20 किलो तांदूळ पाहिजे त्यांना 10 किलो तांदूळ मिळतात. कारण की ज्या लोकांचे रेशन कार्ड नाही त्या लोकांना धान्य फ्री मध्ये दिलं जातं. मोठ्या लोकांना धान्य दिलं जातं पण जे गरीब होतकुर लोक आहेत त्यांना धान्य कमी मिळत असते. तर रेशन कार्ड धारकांना हे अत्यंत चांगली गोष्ट होऊन गेली
आणि प्रत्येक नागरिकांना ही चांगली गोष्ट झाली. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.